डोळे छोटे आहेत खरं तुरा कसा मोठा आहे, खतरनाक. म्हणजे काय होतं माहिती आहे का, कुठले कुठले पक्षी आता जास्त खातात ना त्यांचं वजन आता 1.25 किलो पण भरले. आता इकडनं हाणत जातो बघा कशी उठते बघा असं. काय पक्षी बघू शकताय तुम्ही कसा क्वालिटी झालाय नाही, दणकायशी असतो. कुठल्या एखादं म्हणजे न खाल्लेलं वगैरे असतात ना पक्षी, त्यांचं वजन 700-800च्या दरम्यान आहे थोडा. ती काय इकडे किरकोळमध्ये जातात आपली. तर जी मोठी झालीत ना त्यांचा दणका विषय होणार आहे. हे बघा अशी वर बीर चढा लागलेत. आता मी दाखवतो तुम्हाला. आपल्या आहे त्याबरोबर बाहेर 20 ते 25 म्हणजे 23-24 कोंबड्या आहेत आपल्यापाशी. आणि 3 कोंबडा आहेत. तुम्हाला दाखवतो आता मी त्यांचं पण नियोजन कसं लावलं आपण. तुम्हाला पण जर हे सगळं करायचं असलं तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि तुम्हाला मी दाखवतो आपण दार लावून घेऊया. हे बघा आपण इथं गहू ठेवले बघा त्यांना घालण्यासाठीच. त्याला कोंब आले की ते आपण घालतो. आता तिकडे जाऊन दाखवतो मला. आपण जाळ्यात ठेवलेत. हे बघा आत्ता पण एक अंड गावले बघा इथं. आता एक अंड इथं कोंबडीनं घातले बघा. एक अंड तर गावले आत्ता. हे बघा आपले ह्यामध्ये आहे ना वरच्या झाडामध्ये 7-8 आहे ती. ह्या झाडामध्ये 7-8 आहे ती. तिकडे 3 आणि 3 4. तिकडे 4-3 आहे ती. अशी पक्षी आहे तिकडं. त्यामुळे आपण यांना आत्ता एवढ्यातच आता असं आता हे करतो. हे बघा फोडतात बघा, फोडतात. त्यामुळे काढून घेऊया पहिला आपण. तुम्हाला माहिती सांगतो मी परत. पहिला हे फोडतील ना त्यामुळे अंड गावले बघा एक आत्ता मस्तपैकी देशी अंड. ही साईज एवढीच असते बघा, साईज एवढीच असते. साईजचा काही विषय नाही सोडा. आपली साईज म्हणजे देशी अंडे म्हणल्यावर साईज एवढीच असणार आहे. त्यामुळे काही विषयच नाही. आणि सांगाय काय लागलं मी तुम्हाला, आत्ता आपण यांना ह्या जाळ्यांमध्ये कोंडून ठेवतो. म्हणजे हे काय लई नाही तर 20-23-24 आहे. त्यामुळे आपण आत्ता यांना कोंडून ठेवू शकतो. खरं जर यांना लई वेळ कोंडून ठेवलं म्हणजे दिवसातनं 1-2दा तर सोडलं पाहिजे हो. दिवसातनं आपण 1-2दा तर यांना सोडतोच. म्हणजे सकाळी 1-2 तास आणि संध्याकाळी 3 तास. म्हणजे संध्याकाळी 5:30-6 वाजता सोडलं की 7-8 वाजता ते मतानं जाळ्यांवरती येऊन बसतात. जाळ्यांवर आली की आपण कोंडून टाकतोय मग. आणि यांना फिरण्यासाठी 1-2 गुंठ जागा आहे आपल्याकडे. हे बघा आता इथनं एवढं जाळं आहे. इथं एंडच आहे. हे बघा एवढी जागा आपण खेळण्यासाठी सोडली यांना. इथं क्रेट वगैरे ठेवले. ती सगळं तुझं जर तुम्ही मागचं ब्लॉग बघितलं नसतील तर आत्ताच बघून घ्या. खूप भारी आहे तिथं. खूप त्यातून तुम्हाला माहिती पण मिळणार आहे. आणि तुम्हाला पण काहीतरी धंदा वगैरे करायचा त्याचा उपयोगी पडेल. त्यामुळे मागचे जेवढे पण व्हिडिओ आहेत सगळे ती तुम्ही बघून घ्या. लाईक सबस्क्राईब करा. आणि माझं जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असतील तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज जाऊन दाखवतो तुम्हाला. आता आपण अंडी ठेवली ती त्यामध्ये हे पण अंड नेऊन ठेवूया. असेच ब्लॉग असतात माझे. म्हणजे काय माहीत आहे का, फिरायचं आहेच पण ब्लॉग आपण टाकायला चालू करायचं. आता पावसाळ्यामध्ये आता परवा दिवशी आम्ही जाणार आहे शुक्राचार्याला. त्यामुळे तुम्ही जर ब्लॉगला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं, बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आपल्याला लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येणार. आपण शुक्राचार्याला आता फिरायला पण चालू करायचं आहे. कारण इथलंच ब्लॉग आपण खूप मज्जा पण येते करायला. तर इथलंच जास्त झाले. त्यामुळे आपण आता जायचं आहे शुक्राचार्याला ब्लॉगिंग करायला. इकडचे ब्लॉग मस्तपैकी येणार आहेत इंस्टाग्रामवर पण यूट्यूबवर पण. त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. ते असून ते बाजूला. शुक्राचार्याला आपण पण जाणारच आहे आता 3-4 दिवस. म्हणजे शनिवारी जाणार आहे. आज बुधवार आहे. आता दाखवतो तुम्हाला. अंडी साठलेत बघा यामध्ये. अंडं ठेवून घेऊया. हे बघा असे यात यामध्ये एक 5-7. सकाळी 6 होती, आता 5 आणि गावलेलं आहे अंड. अनेक अंड गावले. त्यामुळे 7-8 अंडी म्हणजे दिवसात जरी 7-8 अंडी गावली नाही म्हणजे 4 दिवसामध्ये आपल्याला गावतात 7-8 56 कुठला आहे झाला 56. हे असं होते बघा. हे धंदा करत व्यवसाय करायला लागला की नाद असला बेकार आहे नाही. धंदा म्हणजे धंदा ओरिजिनल. हे बघा कसं आहे मालच कसं आहे आपला खतरनाक आहे. नाही खात्यातच हो 24 तास यांना. म्हणजे मी तुम्हाला सांगितले की नाही 24 तास यांना खाद्य चालूच आहे. कारण आपल्याला काय करायचं आहे, आखाड महिन्यामध्ये हा स्टॉक इथला संपवायचा आहे. सगळा स्टॉक हा आखाड महिन्यामध्ये आपल्याला क्लिअर करायचा आहे. त्यामुळं आपण असं करतो की आता यांना खाऊ दे खायचं तेवढं. म्हणजे एखादं आता मागच्या वेळेस समजा 30,000 रुपयाचं खाद्य लागलं असेल, मागच्या वेळी 30,000 रुपयाचं खाद्य लागलं असेल तर ह्यावेळी आपण काय करतो, त्यावेळी एखादं पोतं जास्त गेलं तर चालतंय. म्हणजे 30,000चं काय खाद्य लागत नाही. खाद्य लागते तुम्हाला जर हा व्यवसाय करायचाच असला तर तुम्हाला सांगतो यामध्ये 30,000 रुपये खर्च येतो बघा टोटल. म्हणजे 10,000 रुपयाची पक्षी आणि 20,000 रुपयेच खाद्य. आणि जरी यावेळी 5,000 रुपये जास्त खाद्य गेलं म्हणजे 2 पोती जास्त गेली
तरी काही एवढा फरक पडत नाही, कारण आपले पक्षी 700 750 आखाड महिन्यामध्ये आखाड 600 750 रेंज आहे एवढी पक्ष्यांची. क्वालिटी असणार खतरनाक. तुम्हाला कोंबडा 2 पावणे 2 किलो दीड किलोच्या वरची सगळे कोंबड्या मिळणार. 1.5 किलोच्या वरची 1.5 किलो म्हणजे तुमचं एक ह्यामध्ये वेस्टेज काही लई निघत नाही सोडा. एवढं वेस्टेज काही एवढं निघत नसते. आणि त्यामध्ये वेस्टेज निघेल बघा एक अर्धा किलो निघेल. म्हणजे 2 किलो जर कोंबडा असला तर 1.5 किलो तुमचं मटन चिकन पडणार खाली 100%. 1.5 किलो जर 2 किलोचा असला तर 1.5 किलो 100% पडणार. आणि आपले आत्ताच बघा अजून आपल्याकडे एक महिना पूर्ण आहे. 1 महिना पूर्ण आहे म्हटल्यावर आपला पावणे 2 किलोपर्यंत तर मी 100% कोंबडा करून दाखवणार. 100% पावणे 2 किलोचा कोंबडा 100% होणार. कारण यांना खाद्य बंदच नाही हो. ते बघू शकता तुम्ही खाद्य बंदच नाही. त्यामुळं काही विषय माहिती आहे का, हे 24 तास खात्यात. आपण सकाळीच एकदा दोनदा काढतोय. सकाळीच एक तासभर आलो ना, हे भांडी वगैरे असतात नाही, ही भांडी आपण रोजच्या रोज धुतोय. त्यामुळं काही विषय नसतो सोडा. रोजच्या रोज धुतल्यामुळं काही घाण पण होत नाही एवढी. आणि आता इथं दाखवतो तुम्हाला. इथं आपण पेरलं आहे बघा, काल पेरलेलं आहे ती हे राणी तिथलं. तिथं आहे ते पेरून टाकले. आता पाऊस काय थांबायचं नाव घेऊन झालं आहे. जेव्हा नव्हता तेव्हा काय पडेना ना, आता पडायला लागल्यावर काय थांबना. आता इथल्या रानात पेरले खरं तिकडं रानात आज जाणार आमचं पप्पा पेरायला. त्यामुळं काय विषय नाही सोडा. पेरून तर होते. असं कोंबड्यांचा धंदाच आपला एवढा क्वालिटी आहे ना, की इथनं जाऊच वाटत नाही असं पक्षी बघितले. त्यांना काही विषय. अनेकदा तुम्हाला हाणून दाखवतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दाखवतो तुम्हाला. चला असे आहे गँगस्टर दान काही शे हो. पिल्ली आत्ता ही 1 महिना अजून 2 महिन्याला 15 दिवस कमी आहे तरी लॉट बघू शकता आपल्याला. दाना काही शे हो. दानका नुसता दानका. आणि एवढे आमच्या शेड म्हणजे मी इतरांचे कितीतरी शेडवर जाऊन बघितलं काय. म्हणजे असंच ना, आम्ही खाद्य आणायला गेलेलो. एकदा खाद्य आणायला गेलेलं तिथे एक 2-3 शेड होती. म्हणजे एकाच मालकाची 2-3 शेड होती. म्हणजे 500 ह्याच्या कोंबड्यांचं शेड होतं काय. एवढी मला वाटत नाही एवढी स्वच्छता त्यांच्या इथं असेल. कारण ती भांडी असतात ना, ही भांडी काळी पडलेली, त्याला शेवाळ लागलेला ना. आपल्या इथं असलं चालत नाही. रोजच्या रोज भांडी धुतोय. तिथं आता तुम्ही म्हणणार वरती घाण लागले तर ती भांडं उलटं केलं ना, त्यामध्ये वरती खालचं चिक्कल लागतोय. तर आपण रोजच्या रोज भांडी धुतोय बरं का 100%. तर तुम्हाला ही भांडी अशी शेवाळ आलेलं आहे वगैरे काय दिसणार नाही बघा. कारण आपण भांडी रोजच्या रोज धुतोय, त्यांची परफेक्टपणे स्वच्छता ठेवतोय. सगळ्यात महत्त्वाचं स्वच्छता ठेवतोय. त्यामुळे पिल्ली अशी ओरिजिनल गावरान पद्धतीने डेव्हलप होतं बघा. क्वालिटीज बघू शकता तुम्ही. त्यांचा कलर वगैरे बघा सगळं मिक्समध्ये येते. देशीमध्ये गावरान क्वालिटीचं. आणि जेव्हा आता ती पिल्ली आपली टोचा मारतात, एकमेकाचं पंख काढतात ना, तेव्हा त्यांना आपण ही करून ठेवलेलं आहे. काय माहिती आहे का, त्यांचं टोचा कट केलेला आहे. ते मग एक ब्लॉक टाकायचा राहिला आहे. कारण मी त्या दिवशी गेलेलो कॉलेजला, त्यामुळे काय टाकला नाही. असू दे सोडा, विषय जाऊन दे बाजूला. कारण ते आता काय टोचा मारायचा काही विषयच नाही सोडा. आणि ही एक चिमणी आहे बघा. ही चिमणी आहे ना, काय करते माहिती आहे का, इथं आत येते आणि यांच्यावरनं इथं खेळते काय. ती पण त्यांच्या संख्या येते, ती पण यांच्या संख्या येते. असा विषय आहे. तिकडे कोपऱ्यात वगैरे बसली की नाही, ते कोंबड्या जाते तिला टोचा मारायला. असा विषय. ही पण खेळतेच सोडा, हा विषय नाही. आता खाद्य आहे का बघूया थोडंफार. खाद्य तर काय आजच्या दिवसापुरतं आहे. आजच्या दिवस तर पुरलं म्हणजे विषय संपला. काय विषय नाही सोडा. अशा पद्धतीनं आपण इथं लावलेलं हे बघा. आणि हे दाखवतो तुम्हाला. ते आपण किड्यांचं लावलेलं ना, किड्यांचं लावलेलं बघा, चिटकवलेलं. ते आता ते एखाद्या वेळेस ती खाली पडून गेले. आता शिल्लक राहिले का बघूया आणि थोडंफार लावून घेऊया. कारण आता आहे ना, आता जास्त प्रमाणामध्ये माशी होण्याचा चान्स असतो. माशा झाल्या की मग सगळं चिक्कूल पहिला तर चिक्कूल झाला नाही पाहिजे. महत्त्वाचं जिथं पाणी सांडते तिथं लवकरात लवकर भुसकाट वगैरे टाकून घ्यायचं. कारण जिथं चिक्कूल झाला तिथं माशा 100% होणार. बाबा आता मी हुडका लागलो. ते कागद कुठे ठेवला पप्पांनी, ते ठेवलेलं ते असलं प्लॅस्टिकचं. त्याला काय म्हणतात मला काय माहीत नाही. कमेंटमध्ये नाव असलं तर माहीत असलं तर सांगा नक्की. आता लागला इकडं हात दुखायला मोबाईल धरून. तो वरतीच कुठेतरी ठेवलेलं पप्पांनी. तर काय हे गावन झाले. तिकडं बघूया त्या कोपऱ्यामध्ये. हे बघा आता कागद तर काय इथनं 2-3 जागे आपला फाटलाय. हे बघा 2-3 जागे फाटलाय. कारण काय माहिती आहे का, असं वारा आलं की नाही, हे बघा नुसतं फाडफाडतंय बघा. सुट्टीच देत नाही. वारा आली की ती काठी यात घुसत्या आणि फाटते. असं सोडा. आपण इकडं बघूया.
त्यामुळे आहे का हो ते बघा लागले बघा लगेच भ्यायला लगेच भीती देऊन नसते भिले की बघा त्यांची माना खतरनाकपणे वर होते त्या बघा कशी शांत बसते ती खतरनाकपणे शांत बसते तो बघा ह्यो कोंबडा बघा क्वालिटी विषय म्हणला तर अजित पोल्ट्री फार्म आपला विषय आकडा महिन्यासाठी तुम्ही पण तयारी ठेवा आपले जवळपासचे जर ब्लॉग बघत असतील मतकुंजी तासगाव सांगली तुम्हाला कमीत कमी दरांनी जमवून असं कोंबडा देतो आता तसं पण 700-800 रुपये दर चालूच आहे एका 2 किलो भरणाऱ्या कोंबड्यांचा त्यात काही विषयच नाही वादच नाही म्हणतो मी त्यात वादच नाही कारण आपली पिल्लेची क्वालिटी तुम्ही बघू शकता आपण एवढी स्वच्छता ठेवून त्यांना डेव्हलप करतो त्यांचं खाद्य वगैरे परफेक्टपणे त्यांना जे पाहिजे आहे तेच घालतो आहे आपण जे असं की भुसकाड वगैरे काय इकडे तिकडे तसलं काय घालत नाही आपण ओरिजिनल खाद्य यांचं मिळते आपल्याला पोतं मिळतं आहे तेच घालतो आहे भात वगैरे आपण कधी ते टाकतो कारण काय माहिती आहे का त्यांची पचनशक्ती जर वाढवून पचनशक्तीमध्ये असलं काय तर किरकोळ घातलं ना ते लगेच होत नाही कारण हे पाणी पिलं की ते जाते डायरेक्ट खाली त्यामुळे तो काही विषय नसतो सोडा तर मग गाय जाता इथं एक काम होतं ते करायला आलेलो आपण म्हणजे काय माहिती आहे का आता ते पिल्ले तर खाया तर लागले ते बघा ही चिमणी म्हटलं ना मी तुम्हाला बघा ही सारखी इकडे येते बघा आणि यांच्या पिल्ल्यांच्या मध्ये घुसते काय इकडे तिकडे फिरते त्यामुळे ही चिडते ती त्याला मारते ती अजून थोडा आपलं पाण्यातलं भांड्यामधलं संपलेलं आहे पाणी ह्या भांड्यामध्ये आहे ते 2-3 बारकी भांडे आहेत ना ती भरून ठेवूया आपण चला लेट्स गो पद्धतीनं आपण इथं पाणी भरायला लागलोय 3-4 भांडे त्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं कारण यांना आता पावसाळा असला तरी त्यांना काय होतं माहिती आहे का पण आता पिल्ली आहे ना मला सांगतो तुम्हाला आपण पिल्ली अशी आतमध्येच ठेवतो कोंडून त्यांना काय बाहेरनं पाऊस लागत नाही काय लागत नाही आत उब तयार होते आपण त्यांना खाली तूस टाकले तुशीचं भुसकाट कारण आता जर समजा तुम्हाला जर कुठलं पण दुकानदार वगैरे काय म्हणत असेल फक्त खाली तूस टाका तर ती तूस आपल्याला आणायला परवडत नाही कारण ती प्रत्येक ह्याचं काय होतं माहिती आहे का आता तूस तुम्ही किती जागे टाकणार आहे असं एवढ्यात तुम्हाला तूस टाकायला मी सांगतो 250 पक्ष्यांना तुम्हाला 10 ते 15 टिक्की लागणार एवढ्यासाठी तुम्हाला त्यामुळे काय जुगाड लावायचं माहिती आहे का जेव्हा आपण गहू वगैरे लावतो नाही गहू पेरतो त्याचं भुसकाट असते ना भुसकाट कुठलाही भुसकाट असतो तुमच्यामध्ये भुसकाट असलं ना की 2-3 भोत भरून ठेवायचे एकदाच आणि बीस करून टाकायचं सगळीकडे सुट्टी द्यायची नाही काय ह्यात पण ऊब तीच होते जरा फरक असेल काय त्यामध्ये जरा जास्त ऊब तयार होतो आपण काय करायचं जरा जास्तच थर लावायचा म्हणजे जास्त लेअर लावली ना भुसकाटाची सपला विषय तेवढंच ते ऊब पण निर्माण होते आणि उकरून त्यांना खायला पण येते त्वचा मारून कारण त्यामध्ये जरा घटक असतात ना ती उकरून त्यांनी खाते ती राहून बाजूला काय विषय इकडे गेला की इकडेच जातो विषय इकडे सांगली की तासगावमध्ये घुसते असं थोडा पण पाणी भरूया पाणी आता ठेवून घेऊया मस्तपैकी त्यांना कारण लई ताण लागलेली असं दिसते वर तर बसलेली तर मावांनो मग इथं आपण पक्ष्यांना आता पाणी भरून तर ठेवलंय बघा पाणी तर सगळ्या भांड्यांमध्ये ठेवलेलं आहे भरून आणि इथलं आपलं आता सगळं काम ओकेमध्ये झाले मग हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या आणि असंच तुम्हाला जर पूर्ण माहिती देणारे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा आणि वॉच टाईम दिल्याबद्दल पूर्ण व्हिडिओ जर बघितला असला तर थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय